बरेच जण रोज सकाळी उठतात, चहा घेतात आणि वर्तमानपत्र वाचतात. पण पहिल्याच पानावर जर आपल्याला रक्तासारखा दिसणारा मोठा लाल डाग दिसला, तर साहजिकच आपल्याला वाटेल, अरे यार, प्रिंटिंग मध्ये काहीतरी गडबड झाली वाटतं. पण थांबा, जर मी तुम्हाला सांगितलं की एका वर्तमानपत्राने मुद्दामून असं केलं होतं आणि त्यामागे लपलेली होती लाखो मुलींची एक वेदनादायक गोष्ट, तर झालं असं की दक्षिण आफ्रिकेतील द स्टार, द मर्क्युरी आणि केप टाइम्स या वृत्तपत्रांनी आपल्या पहिल्या पानावर मासिक पाळीच्या रक्तासारखा दिसणारा डाग छापला. लोक गोंधळले, काहींना धक्का बसला, तर काहींना हे नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी वर्तमानपत्र नीट पाहायला सुरुवात केली. आणि तेव्हा त्यांना एक ओळ दिसली. व्हॉट इफ युअर पॅड कोड लास्ट 5 years? हा फक्त एक प्रश्न नव्हता, तर एक भयानक वास्तव होतं. कारण आजही जगभरात कोट्यवधी मुली आणि महिलांना मासिक पाळीच्या काळात आवश्यक असलेली साधी स्वच्छता साधनंही मिळत नाहीत. दक्षिण आफ्रिकेत तर जवळपास 40 लाख शालेय मुली पिरियड पॉवर्टीचा सामना करतात. म्हणजे पाळी आली की वापरण्यासाठी सॅनिटरी पॅडसही त्यांना परवडत नाही. आता जर एका मुलीची कल्पना करा, तिला उद्या शाळेत जायचंय, परीक्षा द्यायची, तिची खूप मोठी मोठी स्वप्न आहेत, पण तिच्याकडे पॅड खरेदी करायलाही पैसे नाहीत. मग ती काय करते? कधी जुनं वर्तमानपत्र वापरते, कधी फाटकं कापड, तर कधी आरोग्यासाठी धोकादायक असलेल्या इतर वस्तूही. आणि म्हणूनच या मोहिमेसाठी वर्तमानपत्र निवडलं गेलं. कारण ज्या वर्तमानपत्राचा वापर अनेक मुलींना पॅडच्या ऐवजी करावा लागतो, त्याच वर्तमानपत्राला या मोहिमेने एक ताकदवान संदेश बनवला. या मोहिमेची सर्वात प्रभावी ओळ होती, अ न्यूजपेपर कॅन अब्झॉर्ब द ब्लड बट नॉट द शेम. म्हणजे वर्तमानपत्र रक्त शोषू शकतं, पण त्यासोबतची लाज, वेदना आणि असहाय्यता नाही. ही मोहीम मेन्स्ट्रुएशन फाउंडेशन, जो पब्लिक आणि इंडिपेंडेंट मीडिया यांनी एकत्र येऊन राबवली. त्यांचा उद्देश फक्त जाहिरात करणं नव्हता, तर लोकांना त्या वास्तवाची जाणीव करून देणं होता, ज्याबद्दल आजही अनेक ठिकाणी उघडपणे बोललं जात नाही. सोशल मीडियावर ही मोहीम प्रचंड व्हायरल झाली. काहींना ती धाडसी वाटली, तर काहींना धक्कादायक. मात्र एक गोष्ट नक्की, या जाहिरातीने लाखो लोकांना थांबून विचार करायला भाग पाडलं. आणि कदाचित एका यशस्वी जनजागृती मोहिमेचं हेच खरं लक्षण असतं. कारण कधी कधी एक साधा वर्तमानपत्राचा डागही लाखो मुलींच्या न बोलल्या जाणाऱ्या वेदनेला आवाज देऊ शकतो.